यिर्मया अध्याय 39। यहुदाचा राजा सिदकिया याच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षाच्या 10व्या मासी बाबेलाचा राजा नबुखदनेस्सर व त्याचे सर्व सैन्य यरुशलेमेवर चालून आले व त्यांनी त्यास वेढा घातला। सिदकियाच्या कारकिर्दीच्या 11व्या वर्षी 4थ्या महिन्याच्या 9व्या दिवशी नगराच्या तटास त्यांनी खिंडार पाडले। अशा प्रकारे यरुशलेम हस्तगत केल्यावर असे झाले की बाबेलच्या राजाचे सर्व सरदार म्हणजे नेर्गल शरेसर, समगार नबो, सरसखीम, रबसारिस, नेर्गल शरेसर, रबमाग व बाबेलाच्या राजाचे वरकड सरदार हे सर्व मधल्या वेशीत येऊन बसले। हे पाहून यहुदाचा राजा सिदकिया व सर्व योद्धे यांनी पलायन केले। ते रात्री राजाच्या बागेच्या वाटेने दोहो तटामधल्या वेशीने नगराबाहेर निघून गेले। राजा अराबाच्या मार्गाने गेला। खासद्यांच्या सैन्याने त्यांचा पाठलाग करून यरीहोच्या मैदानात सिदकियास गाठिले। त्यांनी त्याला पकडून हमात प्रांतातले रिबला येथे बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याजपुढे आणले। त्याने त्याची शिक्षा ठरविली। रिबला येथे बाबेलच्या राजाने सिदकियाच्या डोळ्यांदेखत त्याचे पुत्र वधिले। त्याप्रमाणेच बाबेलच्या राजाने यहुदाचे सर्व मानकरी वधिले। आणखी त्याने सिदकियाचे डोळे फोडून त्याला बाबेलास रवाना करण्यासाठी बेड्यांनी जखडिले। खासदी लोकांनी राजगृह व लोकांची घरे अग्नीने जाळिली व यरुशलेमेचा कोट मोडून टाकिला। तेव्हा गारद्यांचा नायक नबूजरदान याने नगरात अवशिष्ट राहिलेले लोक आणि जे फितून त्याच्याकडे गेले होते ते आणि जे कोणी लोक शेष राहिले होते ते अशा सर्वांस कैद करून बाबेलास नेले। तथापि जे लोक लाचार असून त्यांच्याजवळ काही एक नव्हते अशांना गारद्यांचा नायक नबूजरदान याने यहुदा देशात राहू दिले। त्याच प्रसंगी त्याने त्यास द्राक्षांचे मळे व शेते दिली। यिर्मयाविषयी तर बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने गारद्यांचा नायक नबूजरदान यास ताकीद केली की त्याला नेऊन त्याची चांगली व्यवस्था ठेव, त्याला काही इजा करू नको, तो तुला सांगेल तशी त्याची व्यवस्था लाव। तेव्हा गारद्यांचा नायक नबूजरदान याने आणि नबूशजबान, रबसारिस, नेर्गल शरेसर, रबमाग व बाबेलच्या राजाचे मुख्य अंमलदार यांनी माणसे पाठवून यिर्मयास पहारेकऱ्यांच्या चौकातून काढिले व घरी न्यावे म्हणून त्यास गदल्या बिन अहिकाम बिन शाफान याच्या स्वाधीन केले। येणेप्रमाणे तो लोकात जाऊन राहिला। यिर्मया पहारेकऱ्यांच्या चौकात कैदी होता तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले ते असे, जा, एबद मलेक कुशी याला सांग की सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, पहा, मी आपल्या वचनाप्रमाणे
या नगराचे हित नव्हे तर अहित होईल असे करीन. त्या दिवशी तुझ्या देखत ती वचने पूर्ण होतील. तुला तर त्या दिवशी मी मुक्त करीन असे परमेश्वर म्हणतो. ज्यांची तुला भीती वाटते त्यांच्या हाती तुला देणार नाहीत. मी खात्रीने तुझा बचाव करीन. तू तरवारीने पडणार नाहीस. तू जीवानिशी सुटशील, कारण तू मजवर भिस्त ठेविली असे परमेश्वर म्हणतो.